गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये विचारांची शक्ती आणि त्यांचा प्रभाव याच्यावर काही गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे. तर आज आपण बघूया की संकल्पाचे प्रभाव किंवा परिणाम त्याचा संकल्पाचा कसा होतो. आपण कसा संकल्प करतो त्यानुसार ते आपली व्यक्तिमत्व किंवा आपली भूमिका ठरवण्यासाठी कसे ते परिणाम करत असतात. तर आपले संकल्प भावना आपल्या सर्वच व्यवहारासाठी जबाबदार असतात. संकल्पामध्ये मोठी शक्ती असते. आपण ज्या विचारांना निवडतो त्यानुसार आपल्या भावना आणि अनुभव निर्माण होत असतात. आपल्यामध्ये आपल्या विचारांना पॉझिटिव्हली निर्देश करण्याची योग्यता असते, पण आपण त्याचा उपयोग न करता त्याला चुकीच्या दिशेने निगेटिव्ह विचारसरणीने ती योग्यता कमी करतोय. एकाच प्रकारच्या विचारांना जर पुन्हा पुन्हा मनात आणलं तर ते विश्वास किंवा दृष्टिकोन बनवतात. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. विचार, भावना, मग त्याच्यापासून वृत्ती आणि मग आपले आचरण कसं बनतं ते. जेव्हा आपल्या मनात वारंवार तेच ते विचार येतात त्यानुसार आपला दृष्टिकोन बनत जातो. म्हणजे विचार हे बीजाप्रमाणे असतात. विचार हेच महत्त्वाचं खाद्य आहे जे आपण आपल्या मनाला देत असतो. म्हणजे विचारांचं जे बीज आपण पेरणार तसं पुढं त्याचं फळ मिळेल, तसं ते उगवणार आहे. जेव्हा आपण कोणत्याही विचाराला मनामध्ये जितका अधिक वेळ ठेवतो तितका तो विचार अधिक शक्ती प्राप्त करतो आणि आपल्याला तशीच ऊर्जा किंवा शक्ती देण्यामध्ये तो शक्तिशाली बनतो. म्हणून आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे का निगेटिव्ह ठेवायचा आहे हे आपण ठरवायला पाहिजे. आक्रमकता, चिंता, दोष, ईर्ष्या, भय असे कितीतरी निगेटिव्ह विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतात, आपले विचार असे जेव्हा बनत जातात, ते मनामध्ये राहतात, तसं जेवढे काळ राहतील तसं त्यांची ताकद वाढत जाते आणि मनाची शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळं आत्म्याची शक्ती कमी होत जाते. आणि अर्थातच निगेटिव्ह गोष्टी ह्या निगेटिव्ह मनाला कमजोर जेव्हा हे करतील तेव्हा ऑफकोर्स हे शरीराला सुद्धा आजारी पाडण्यामध्ये अनेक आजारांमध्ये काम करतात. आपल्याला माहिती आहे अनेक आजारामध्ये स्ट्रेस हा महत्त्वाचा आजार निर्माण करण्यामधला घटक कारणीभूत होत असतो. तसेच याचे निगेटिव्ह लो लेवलचे विचार, लो एनर्जीचे विचार सुद्धा अनेक आजारास कारणीभूत ठरतात, मनाला शक्तिहीन बनवतात आणि मग आपण स्वतःला कमजोर मानायला लागतो. जसा आपण विश्वास करतो तोच विश्वास आपल्या विचारधारणेसाठी कारणीभूत असतो. अशा प्रकारे जर आपण दुसरे लोक, परिस्थिती किंवा वातावरण यांना नियंत्रित करू शकत नाही, कधीच आपण दुसऱ्याला समोरच्याला नियंत्रित करू नाही शकत. आपल्याला समोर काय परिस्थिती आहे त्याला ॲटलिस्ट आपण सामना तरी करू शकतो. कशी आपल्यावर समोर परिस्थिती येणार आहे हे पण आपल्या हातात नाही. मात्र त्याला कसा सामना करायचा आहे त्यासाठी आपण आपल्यामध्ये आपल्या आत काय निर्माण करायचंय ते परिस्थिती हँडल करण्यासाठी आपल्या मनाला कोणत्या विचाराचं खाद्य द्यायचंय हे मात्र आपण ठरवू शकतो. आणि हेच विचार आपल्या पुढच्या कार्याला, आपल्या पुढच्या भूमिकेला कारणीभूत ठरणार आहेत. आपली वास्तविक खरी प्रवृत्ती सकारात्मकच असते. चुकीच्या विचारांचा परिणाम याला नकारात्मकतेसाठी कारणीभूत ठरत असतो. जर आपण आपली इच्छा ठेवली तर याला आपण पूर्णतः बदलू शकतो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. स्वतःचा बघण्याच्या सवयीचा मात्र आपल्याला याच्यासाठी विकास करावा लागेल. आपण आपल्याला सांगावं लागेल सकारात्मक गोष्टीसाठी आपल्या मनाला,
मौन, शांती, प्रेम, प्रसन्नता इत्यादी अनेक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणावे लागतील आणि कायम ते त्याच्यावर वारंवार विचार करून ते मनात टिकून आपल्याला तसं बनावं लागेल, तसं वागावं लागेल आणि आपल्याला सकारात्मक अशा विचार मनामध्ये आणून सकारात्मक व्यक्तिमत्व बनवावं लागेल आणि तेच आपल्याला श्रेष्ठ व्यक्ती बनवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे रचनात्मक विचारांच्या दिशेकडे आपल्याला वारंवार जावे लागेल. रूढीवादी विचार बदलण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. स्वाभाविक त्या आहे की आपल्याला त्या ठिकाणी धीर धरला पाहिजे. विचारामध्ये लगेच सकारात्मक परिवर्तन येत नसते, वेळ लागेल. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह विचार करण्याच्या विचारसरणीला बदलण्यासाठी तो संयम आपण ठेवावा. तर आपण बघू की विचारधारा जी आहे आपली ते बदलणं किती गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला नकारात्मक विचारधारा म्हणजेच बैचेनी, निराशा, क्रोध, दुःख, उदासी इत्यादी असल्या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा आपण ह्या चुकीच्या गोष्टीकडून पॉझिटिव्हकडे जायचे. तेव्हा या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला थांबावं लागेल, यांना थांबवावंच लागेल. उदाहरणार्थ जर गाडी आपली चुकीच्या दिशेला जाते, आपल्याला कळतंय पुढे जाऊन ॲक्सिडेंट होणार आहे किंवा चुकीच्या दिशेला आपली गाडी जाते, तेव्हा लगेच आपण ती थांबवतो आणि अगदी यू टर्न सुद्धा घेतो किंवा पॉझिटिव्ह गोष्टी गाडी वळवतो. त्याच पद्धतीने विचारक्रम टोटली आपल्याला बदलून पॉझिटिव्हकडे आणावा लागेल. त्याच्यासाठी थोडा वेळ थांबावा लागेल. कोणता अयोग्य, कोणतं योग्य याच्यावर विचार करून विचारचक्राला पूर्ण ध्यानपूर्वक बघून कोणते संकल्प आणायचेत, कोणते नाही, कुठला भावना आल्या पाहिजेत, कुठला आपण त्यानुसार आपल्याला व्यवहार करायचा आहे, पुन्हा त्या परिस्थितीकडे कसे बघायचं आहे, व्यक्तीकडे कशा पद्धतीने आपल्याला वागायचे, दृष्टिकोन ठेवायचा आहे, हे सगळं शांतपणे विचार करावा लागेल. त्याच्यासाठी आपलं मन शांत ठेवावं लागेल आणि आपण जे काही पाहतो त्याला टीका न करता त्याचा स्वीकार करून मग आपल्याला त्यावर संकल्पचक्र बदलावं लागेल आपलं आणि मग निर्णय घ्यावा लागेल. विचारांची त्यानुसार आपली निर्मिती होते. जसे आपण जे विचार आपल्याला देतोय त्यानुसार आपली विचारांची दिशा ठरते. म्हणून संकल्पचक्र बदलायचे असेल तर विचारच बदलणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मनाच्या ठिकाणी सकारात्मक संकल्पचक्राची आपण स्थापना करूयात. निगेटिव्हच्या ठिकाणी फक्त आपल्याला पॉझिटिव्ह त्याला कन्वर्ट करायचे. मात्र या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन बनवण्याची इच्छा ही कशी पाहिजे, तर आपल्याबद्दल, दुसऱ्याबद्दल, परिस्थितीबाबत पॉझिटिव्ह विचार करायचा, बोलायचं त्याबद्दल, तसाच अनुभव करायचा आणि आपल्या योग्यतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि मग आनंदी किंवा दुःखी काय तो आपण स्वतःच निर्णय घ्यायचा आहे. स्वतः सदैव स्वतःकडे बघायचं. आपल्याला कसं जीवन जगायचे आपण त्यावर चिंतन करायला हवं आणि मग ते मिळवण्यासाठी आपल्यालाच पावलं उचलावी लागणार आहे. आपलं एक उद्दिष्ट ठरवायचं, परंतु त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे आपण बघावं. स्वतःला मर्यादेमध्ये कुठल्या बांधायचं नाही, कारण की सर्वात मोठी मर्यादा ही विचारामध्ये आहे की आम्ही काही करू शकत नाही. कधीच असं समजायचं नाही. आय एम द बेस्ट, मी करू शकते आणि करणारच आहे. कुठलीही गोष्ट, कुठलंही काही कार्य करत असताना ते मी करू शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. आपल्या मन आणि बुद्धीला नियमामध्ये आपण बांधून ठेवायला हवे स्वतःला, तेव्हा मग आपण नियंत्रित करू शकतो. आणि कुठलीही प्रसंग आणि समस्या याकडे आपल्याला ती आपल्यासाठी आलेली एक शिकण्याची संधी आहे अशा पद्धतीने आपण बघायला हवं. स्वतःशी सुद्धा आपण चांगला व्यवहार करायला हवा. आपल्याला गरजेनुसार आपल्यासाठी वेळ द्यायला हवा. चांगलं सकारात्मक वाचन करावं, सकारात्मक चिंतन करावं, ध्यान करावं. त्याच्यानंतर
आणि सकारात्मक लोकांसोबत राहावं. सकारात्मकच सगळ्या आजूबाजूला असेल तर ॲटोमॅटिकली आपल्याकडे सकारात्मक आपला दृष्टिकोन बनत जातो. धन्यवाद.